अर्थात नागपूरमध्ये अंबाझरी तलावाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या करतायत। अंबाझरी तलावाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। नागपूरचं एक वैशिष्ट्य आहे अंबाझरी तलाव हा 2 महिन्याआधी संपूर्ण तलाव हा जलपर्णींच्या विळख्यात सापडला होता। कितीही जलपर्णी काटल्या तरी सुद्धा सातत्याने जलपर्णी इथे उगवत राहायच्या आणि त्यामुळे संपूर्ण तलाव हा जलपर्णींनी आच्छादलेला होता। जलपर्णींची छाटणी केली तरी सुद्धा त्या पुन्हा पुन्हा उगवत राहायच्या। मात्र पालिकेने संपूर्ण तलावाला सध्या जलपर्णींच्या विळख्यातून मुक्त केलेला आहे। एक महत्त्वाचं कार्य, एक महत्त्वाचं काम पालिकेच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि त्याच तलावाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत। अत्यंत विस्तीर्ण आणि विस्तृत असा हा तलाव आहे, पण तलावाला संपूर्णतः जलपर्णींचा वेढा पडलेला होता। तुषार कोहळे आपल्याला अधिक अपडेट देतील। तुषार, अंबाझरी तलाव जलपर्णीच्या विळख्यातून मुक्त झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पाहणी करतात। निश्चितच जर का आपण बघितलं तर हा एक ऐतिहासिक क्षण म्हणावा लागेल, कारण की अंबाझरी तलाव हा नागपूरचा वैभव आहे। मात्र मागच्या काही महिन्यामध्ये या संपूर्ण तलावाला जलपर्णीच्या विळख्यामध्ये हा संपूर्ण तलाव सापडलेला होता। त्यानंतर मग नागपूर महानगरपालिकेने इथे युद्ध पातळीवर काम केलं आणि वेगवेगळ्या मशीन्स विकत घेऊन स्वतःच्या मालकीच्या मशीनच्या माध्यमातून या संपूर्ण परिसरातील जलपर्णी काढली। या संपूर्ण तलावावर साधारण हा संपूर्ण जो तलाव आहे तो 200 एकर परिसरामध्ये पसरलेला आणि या संपूर्ण 200 एकर परिसरातल्या पाण्यावरची जलपर्णी काढून या संपूर्ण तलावाला जलपर्णीच्या विळख्यातनं मुक्त केलं। त्यामुळे मग कुठेतरी प्रशासनाने केलेल्या कामाचं कौतुक, त्याच्यावर एक शाबासकीची थाप म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता या संपूर्ण अंबाझरी तलावाची पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र अजूनही काही प्रमाणामध्ये पाण्याचा जो स्तर आहे तो कसा सुधारेल किंवा इतर आणखी काय उपाययोजना करता येईल यावर देखील प्रशासनाचं काय नियोजन आहे आणि त्यासाठी काय उपाययोजना केल्या जायला पाहिजे याचा आढावा मुख्यमंत्र्यांकडून घेतला जाताना आपण बघू शकतो की जो अंबाझरी तलाव काही महिन्याआधी जलपर्णीच्या विळख्यामध्ये होता तो पूर्णतः मुक्त झालेला आहे आणि इथे इथे ज्या बोट्स आहेत त्या बोटच्या साह्याने कशा प्रकारे संपूर्ण तलावाची पाहणी करता येऊ शकतो। इतकंच नाही तर इथे जे खेळाडू असतात, जे बोट चालवतात, ते देखील आपल्याला इथे पाहताना मिळतात की ते देखील इथे मुख्यमंत्र्यांच्या सोबत प्रात्यक्षिक दाखवताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे निश्चितच एक महत्त्वाचा घटनाक्रम म्हणावा लागेल नागपूरसाठी की जो अंबाझरी तलाव जलपर्णीच्या विळख्यात होता तो मुक्त झालेला आहे आणि मुख्यमंत्री या संपूर्ण कामाचा आढावा घेत आहे। तुषार, नागपूरच्या दृष्टीने अंबाझरी तलावाचं महत्त्व काय आणि हा अंबाझरी तलाव जलपर्णींच्या विळख्यातून मुक्त होणं किती गरजेचं होतं, त्याचा भविष्यात कसा फायदा होणार आहे? निश्चित जर का आपण बघितलं तर कधी काळी ब्रिटिश काळामध्ये नागपूर शहराला या अंबाझरी तलावातूनच पाणी पुरवलं जात होतं। नागपूर शहराचा पाण्याचा मुख्य स्रोत होता। मात्र नंतर मग पेच तलावातनं जेव्हा पाणी नागपूर शहराला मिळायला लागलं त्यानंतर मग हा तलाव इथे पर्यटनासाठी उघडा करण्यात आला होता। मात्र या तलावाचं महत्त्व यासाठी आहे की नागपूरची ऐतिहासिक नाग नदीचा जो उगम स्थळ आहे या तलावातनंच पुढे नाग नदी नागपूर शहरामध्ये शिरते। त्यामुळे एक ऐतिहासिक महत्त्व आहे। सोबतच नागपूरच्या सौंदर्यामध्ये देखील मोठी भर टाकते, कारण की या तलाव परिसरालाच लागून जे वन्य पर्यटन क्षेत्र आहे ते देखील विकसित करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे या संपूर्ण तलावाचं पाण्याचा स्तर शुद्ध राहणं, उत्तम दर्जाचा राहणं हे प्रशासनासाठी मोठं आव्हान होतं। मात्र जेव्हा नागपूरला लागून असलेला वाडी परिसर असेल किंवा इतर MIDC परिसर असेल तिथनं ज्याप्रमाणे प्रदूषित पाणी या तलावामध्ये येत होतं त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मग इथे जलपर्णीचा वावर पाहायला मिळाला। जलपर्णीचा मोठ्या प्रमाणामध्ये इथे वेगाने तिची लागण होताना आपल्याला पाहायला मिळाली। त्यामुळे मग प्रशासनाची मोठी डोकेदुखी वाढली। इथे जे पर्यावरण प्रेमी होते त्यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये अंबाझरी तलाव बचाव समितीच्या माध्यमातून आंदोलनं केली आणि कुठेतरी हा तलाव नामशेष होईल अशी भीती प्रशासनाला वाटत होती, कारण की नाईक तलाव असेल, सक्करदरा तलाव असेल किंवा इतर तलाव ज्यांचा पार्श्वभूमी आहे की ते तलाव असेच जलपर्णी आणि प्रदूषणामुळे नामशेष झाले। त्यामुळे नागपूर महानगरपालिकेने युद्ध पातळीवर जलपर्णी आणि इतर ज्या उपाययोजना केल्या त्या माध्यमातून या संपूर्ण तलावाचं एक प्रकारे असं म्हणता येईल की याला पूर्ववत पदावर किंवा पूर्वस्थितीमध्ये आणलं आणि या जलपर्णीच्या विळख्यातनं तलावाची मुक्तता केली। त्यामुळे कुठेतरी प्रशासनाने एक उत्तम काम केलं, त्याची शाबासकी आणि त्यांचं अभिनंदन यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज या संपूर्ण पाहणीचा नियोजन केलेलं आहे आणि आपण बघू शकतो की मुख्यमंत्री अंबाझरी तलावामध्ये पाहणी करून आता
परत अंबाझरी तलावाच्या भिंतीकडे येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आगामी काळात जलपर्णींची पुन्हा इकडे उत्पत्ती होऊ नये यासाठी काही उपाययोजना केल्या गेल्या आहेत का आणि मुख्यमंत्र्यांनी अंबाझरी तलावासंदर्भात काही विशेष सूचना दिल्या आहेत का? जर का आपण बघितलं तर आता नागपूर महानगरपालिकेच्या मालकीची स्वतःच्या मशिनरी ते खरेदी करण्यात आलेल्या आहे. त्यामुळे ते त्या नियमित जलपर्णीवर लक्ष ठेवून आहे. मात्र या तलावाच्या बॅक वॉटरला लागून असणारा हिंगणा वन परिक्षेत्र आहे. त्या हिंगणा वन परिक्षेत्राला लागून हिंगणा MIDC आहे आणि त्या हिंगणा MIDC मधनं मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण या तलावाच्या आतमध्ये सोडलं जातं. त्यामुळेच कुठेतरी जलपर्णी या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जलपर्णीला पोषक असं वातावरण मिळतं. त्यावर काय उपाययोजना केल्या जाईल याचा आढावा आता मुख्यमंत्र्यांनी घेतला. नागपूर महानगरपालिका असेल किंवा इतर संबंधित विभाग असेल त्यांना यासाठी सूचना देखील देण्यात आलेल्या आहे आणि हे जलपर्णी कशा प्रकारे थांबवत आहे कायमस्वरूपी यावर मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्री बोलत आहे. त्यांना येऊ द्या, ते इथे राहिले, मागे राहिले. या येऊ द्या. इकडे मॅडम पर्यटनासाठी मोठं केंद्र नागपुरात काही महिन्याआधी हा तलाव जलपर्णीच्या विळख्यामध्ये सापडला होता असं वाटत होतं की नामशेष होईल, मात्र पुनर्जीवित करण्यात आलेलं आहे. प्रशासनाचं मोठं यश आहे. नागपूर महानगरपालिकेचे मी मनापासून आभार मानतो. कारण आमच्या लहानपणापासनं किंवा आमच्या वडिलांच्याही लहानपणापासनं जो अंबाझरी तलाव नागपूरचं वैभव म्हणून या ठिकाणी पाहिला जायचा. ज्या काळी पाण्याची व्यवस्था नव्हती त्या काळामध्ये नाग नदीवर बांधलेलं धरण म्हणून किंवा नाग नदीवर बांधलेला साठवण तलाव म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. अनेक वर्ष या अंबाझरी तलावाने पिण्याचं पाणी नागपूरच्या मोठ्या भागाला दिलं. नंतरच्या काळामध्ये पर्यटनाकरता याचा उपयोग होत होता. दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळामध्ये पूर्ण जलपर्णीने हा तलाव संपला होता. पाण्याचा थेंब देखील दिसत नव्हता आणि नागपूरकरांना चिंता होती की आपला सर्वात आवडता लाडका अंबाझरी तलाव हा नामशेष झाला की काय. अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेने उत्तम काम करून संपूर्ण जलपर्णी संपवली. अतिशय चांगला खळखळ असा तलाव पुन्हा वाहतोय. पाणी भरपूर आहे. आता त्यात मी नौकायानाचा आनंद देखील घेतलेला आहे. आता पुन्हा एकदा एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून याचा विकास करण्याकरता महाराष्ट्र शासन महानगरपालिकेला मदत करेल. हिंगणा MIDC असेल किंवा वाडी नगर परिषद तिथून प्रदूषित पाणी या भागामध्ये ती एक कायमस्वरूपी समस्या राहणार आहे. नाही, ती समस्या याकरता राहणार नाही की आता वाडीचा 13 MLDचा STP हा तयार झालेला आहे आणि पुढच्या 2 ते 3 महिन्यात तो STP कार्यान्वित झाल्यानंतर जे वाडी नगरपालिकेचं किंवा तिकडच्या MIDCचं घाण पाणी या ठिकाणी यायचं ते सगळं पाणी शुद्ध होऊनच येणार आहे. त्यामुळे तो एक महत्त्वाचा मुद्दा आता यातला संपला. कयाकिंग करताना आज काही जण दिसले. खरं तर भारताचं ऑलिम्पिकमध्ये कयाकिंगमध्ये प्रतिनिधित्व झालं आहे. भंडाराला उपक्रम आहे. आता नागपूरलाही कयाकिंगचं मला अतिशय आनंद आहे की आमचे तरुणी कयाकिंगचं प्रशिक्षण या ठिकाणी घेत आहेत. चांगल्या पद्धतीनं ते करत आहेत. जेवढे या ठिकाणी जलक्रीडा प्रकार आहेत या प्रकारांमध्ये खरं तर पारंपरिक पद्धतीनं आपले भारतीय जे आहेत यांना त्याचं कौशल्य होतं.